जाऊया पुढच्या बातमीकडे आणि खरं तर संताप आणणारी बातमी आहे। आनंद स्वरूपच्या विधानानं आता एक नवा वाद ओढवलेला आहे। युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं। आनंद स्वरूप यांनी हे ट्विट केले। शिवरायांनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही आणि धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचं समर्थन करतो असं आनंद स्वरूपनं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आता छत्रपती शिवरायांवरून आता वाद सुरू होणार आहे। धीरेंद्र शास्त्रीच्या विधानाचं समर्थन करतो असं स्वरूपनं ट्विट केलेलं आहे। स्वामी आनंद स्वरूप यांनी हे ट्विट केलेलं आहे। आनंद स्वरूप हा आनंद जो आहे हा या आनंद स्वरूपाचं हे दुःखद स्वरूपातलं नव्हे तर हे अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे। काय म्हणाले ते की शिवाजी महाराज ही कुठलीही लढाई लढले नाही, त्यांनी केल्याच असतील तर छाप्या माऱ्या केल्या आणि सर्व जी लढाई आहेत ते पेशवे लढले। शिवाजी महाराजांबद्दल आपण त्यांना छापेमारी केली म्हणता, शिवाजी महाराज कोणती लढाई लढले नाही म्हणता, याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हा आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मान्य नाही आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा अपमान हा कोणता तो आनंद विनंद काय जो आहे हा जो करतोय, यांची बोलण्याची कशी हिंमत होते? या आनंद स्वरूप बद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे। इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे। म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉइंट्स मिळत आहेत का?